रयत शिक्षण संस्थेच्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन या उपक्रमांतर्गत मी सौ ज्योती अनिल कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामधील तिसरं प्रकरण उद्योजकतेचा विकास या प्रकरणामधील आज आपण उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह या संदर्भात माहिती घेणार आहोत. देशातल्या उद्योजकतेच्या वाढीस उत्तेजन देणे, उपलब्ध साधनांचा योग्य वापर किंवा मागासलेल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी, तसेच समाजात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, लहान आणि मध्यम स्वरूपाचा उद्योगांचा पाया भक्कम करण्यासाठी हे उद्योजक क्षेत्रातील नवीन प्रवाह अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षेपेक्षा जास्त कालावधी झालेला नाही आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे. या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारने भारतीय उद्योजकांना 10 लाख मोबाईल ॲप स्टार्टअप उभारण्यासाठी आयमेड या उपक्रमाची सुरुवात केली आहे. मुद्रा बँकेची योजना भारत सरकारचा एक उपक्रम आहे, जिचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवरील उद्योजकांना कमी व्याजदराने कर्जे, सूक्ष्म वित्तपुरवठा करणे हा आहे. भारत सरकारच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारे राष्ट्र अशा प्रकारे सरकारला उद्योजकतेला आणि नवकल्पनांना प्रोत्साहन द्यावयाचे आहे. याचा उद्देश एक असे वातावरण तयार करणे आहे जे भारतातील स्टार्टअप वाढीसाठी पोषक असेल. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. याची सुरुवात 2016 मध्ये झाली. देशात स्टार्टअप पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून शाश्वत विकास आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. भारत सरकारने स्टार्टअप इंडिया अंतर्गत पुढील बाबींवर लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. त्यामध्ये नंबर 1, सुलभीकरण आणि आधार. स्टार्टअपची मान्यता प्रक्रिया या ठिकाणी सुलभ केली जाते. त्याचप्रमाणे आवश्यक असल्यास उपक्रम बंद करण्यासाठी देखील जलद गतीने यंत्रणा कार्यान्वित असते. भांडवलाचा आधार आणि लाभ. भारत सरकार अप्रत्यक्षपणे भांडवल देण्याच्या प्रक्रियेत भाग घेते, तसेच भांडवली नफा, आयकर इत्यादीमध्ये करारात सूट दिली जाते. नंबर 3, औद्योगिक शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत. या उपक्रमाअंतर्गत सरकार उद्योग सुरू होण्यापूर्वीचे प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या मदतीने स्थापना करते. विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. स्टार्टअप इंडियाची उद्दिष्टे. भारतातील स्टार्टअप आणि स्टँडअप अंतर्गत उद्योजकता विकास कार्यक्रमातील उद्दिष्टे पुढीलप्रमाणे. स्टार्टअपसाठी शासनाने 10,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलेला आहे. त्याचप्रमाणे पेटंट नोंदणी शुल्कात सुद्धा कपात केलेली दिसून येते. त्यामुळे पेटंट नोंदणी कमी खर्चात उद्योजक करू शकतात. सुधारित दिवाळखोरी कायद्याअंतर्गत 90 दिवस, याचा अर्थ जो काही सुधारित दिवाळखोरी कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याचा कालावधी 90 दिवसांपर्यंत वाढवलेला दिसून येतो. पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य. नवीन उद्योजकाला त्याच्या पहिल्या 3 वर्षाच्या तपासणी ऑडिट हे गोपनीय ठेवण्याचं स्वातंत्र्य या स्टार्टअपमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करातून मुक्तता. म्हणजे स्टार्टअपच्या अंतर्गत सुरू झालेल्या उद्योगांमध्ये पहिल्या 3 वर्षासाठी भांडवली उत्पन्न करातून उद्योजकाची मुक्तता करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता व स्वप्रमाणीकरणास मान्यता. म्हणजे उद्योजकाला पहिल्या 3 वर्षाच्या करातून मुक्तता देण्यात आली असून त्याच्या वस्तूचं प्रमाणीकरण तो स्वतः करू शकतो.
5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणे. आता हा स्टार्टअप कार्यक्रम किंवा उद्योजकता विकास कार्यक्रम हा शाळा किंवा कॉलेजेसमधून स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या माध्यमातून सुरू व्हावा हे अपेक्षित असल्यामुळं 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी म्हणजे हे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करण्यासाठी त्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा एक उद्देश आहे, जेणेकरून देशाचा विकास हा उद्योगधंद्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची उद्योजकतेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन देणे. म्हणजे संपूर्ण जगात भारत हा एकमेव देश असा आहे की जो स्टार्टअप हब म्हणून ओळखला जाऊ शकतो. त्याच राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात उद्योगधंद्यांचा विकास करण्यासाठी राजस्थान उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधले गेलेले आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्दिष्टांच्या माध्यमातून स्टार्टअप इंडिया हा प्रकल्प भारतामध्ये राबवला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वळणार आहोत स्टँडअप इंडिया या घटकाकडे. स्टँडअप इंडिया म्हणजे काय, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिला उद्योजकांना वित्त पुरवठा करणारी स्टँडअप इंडिया ही एक योजना आहे. स्टँडअप इंडिया योजनेची नेमकी उद्दिष्टे काय आहेत ते आपण जाणून घेऊया. ग्रीनफील्ड एंटरप्राइजेसची उभारणी करण्यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेमधून कमीत कमी एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती आणि महिला कर्जदाराला ₹10 लाखापासून ते 1 करोडपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे हे स्टँडअप इंडिया योजनेचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम उत्पादन, सेवा, व्यापार क्षेत्रात असू शकतो. वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत भागधारक आणि नियंत्रित भाग भांडवलातील किमान 51% हिस्सा अनुसूचित जाती जमातीसाठी किंवा महिला उद्योजकांकडे असावा. आता स्टँडअप इंडियासाठी नेमकी पात्रता काय असावी ते आपण पाहूया. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक हा 18 वर्षे पुढील वयाचा असावा. नंबर 2, या योजनेअंतर्गत कर्ज फक्त ग्रीनफील्ड प्रकल्पासाठीच आहे. ग्रीनफील्ड म्हणजे उत्पादन किंवा सेवा व्यापार क्षेत्रातील लाभार्थीचे प्रथम उपक्रम होय. नंबर 3, वैयक्तिक नसलेल्या उद्योगांच्या बाबतीत 51% भागभांडवल आणि नियंत्रित भागभांडवल अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजकांपैकीच एकाचे असावे. म्हणजे काय, वैयक्तिक नसलेल्या याचा अर्थ काय, जर आपण संयुक्त भांडवली संस्था असेल तर त्यातील 51% भागभांडवल हे महिला उद्योजकाचे किंवा अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकाचे असणे अपेक्षित आहे. आता या स्टँडअप इंडियामध्ये जे काही कर्ज मिळते या कर्जाचे स्वरूप नेमके काय असते, तर ₹10 लाख ते 100 लाखापर्यंत संमिश्र कर्ज, संमिश्र याचा अर्थ मुदत कर्ज आणि खेळते भांडवलासह इथं उपलब्ध होऊ शकते. कर्जाचा हेतू नेमका काय आहे, तर अनुसूचित जाती जमातीतील महिला उद्योजकांकडून उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रातील नवीन उद्योग निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आता कर्जाची मर्यादा नेमकी किती असावी, तर प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज, ज्यामध्ये मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो. परंतु इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. स्टँडअप इंडिया अंतर्गत दिल्या जाणाऱ्या व्याजाचा दर किती असावा, तर सरकारने या योजनेचा व्याजदर किती असावे हे निश्चित केलेले नाही, पण सरकारने कर्ज घेणाऱ्याच्या प्रवर्गानुसार किमान व्याजदराने कर्ज द्यावे अशा सूचना बँकेला दिलेल्या आहेत. तसेच कर्जाचा व्याजदर म्हणजे बेस रेट, तसेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट प्लस टेन्युअर प्रीमियम प्लस 3% पेक्षा जास्त असू शकत नाही, म्हणजे असू नये अशा सूचना सरकारने दिलेल्या आहेत. आता या कर्जाची सुरक्षितता कशी असते, तर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेससाठी क्रेडिट गॅरंटी फंड योजना सूक्ष्म व लघु उद्योगांना मुक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने
सुरू केलेली आपल्याला दिसून येते. या कर्जाची परतफेड कशी केली जाते तर कर्जाची परतफेड ही 7 वर्षाच्या आत आणि पुढे जास्तीत जास्त म्हणजे 7 वर्ष झाल्यानंतर 18 महिन्याची मुदतवाढ मिळते आणि या 18 महिन्याच्या मुदतीतच या कर्जाची परतफेड करावी लागते. आता यासाठी मिळणारे खेळते भांडवल कसे आहे तर रुपये 10 लाखापर्यंत खेळते भांडवल घेण्यासाठी अधिकर्षाद्वारे मंजूर केले जाऊ शकते. म्हणजे 10 लाख रुपये अधिकर्षाद्वारे खेळते भांडवल मंजूर केले जाते. कर्जदाराच्या सोयीसाठी रुपे डेबिट कार्ड दिले जाते. आता 10 लाखापेक्षा जास्त खेळते भांडवलाची मर्यादा रोख पत मर्यादेद्वारे मंजूर करावी लागते. त्यानंतर किरकोळ किंमत ज्याला आपण मार्जिन मनी असं म्हणतो, हा मार्जिन मनी मात्र पात्र योजनेच्या अंतर्गत 25% मार्जिन मनी केंद्र किंवा राज्य योजनेच्या पात्रतेसह प्रदान केला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कृषी पर्यटन म्हणजे ॲग्रो टुरिझम किंवा ग्रामीण पर्यटन ज्याला आपण रुरल टुरिझम हा उद्योजकतेचा एक नवीन दृष्टिकोन याबद्दल माहिती घेणार आहोत. सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेलं अन्नधान्य नेमकं कसं उत्पादित होतं किंवा ते कुठल्या भागात उत्पादित होतं याबद्दल काहीच माहिती नसते. जसं लहान मुलांना विचारलं की दूध कोण देतं तर तो सांगतो दूधवाला भैया देतो. म्हणजे त्या लहान मुलांना हेही माहीत नसतं की दूध हे गाई किंवा म्हैशीकडून आपल्याला मिळतं. तर कृषी पर्यटन व्यक्तींना मातीशी पुन्हा जोडले जाण्याची आणि स्थानिक खाद्यपदार्थांच्या अनुभवाची संधी उपलब्ध करून देणारा एक उपक्रम आहे. कृषी व्यवसायात फळे तोडणे, मधमाशी पालन, गायींचे दूध काढणे आणि इतर अनेक शैक्षणिक कामांचा समावेश होतो. कृषी पर्यटन सामाजिक आणि स्थानिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मार्गावर केंद्रित आहे. म्हणजे काय तर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक विकास करणे आणि जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास करणे इथं अपेक्षित आहे. त्यांच्या शेतीच्या उत्पादनात वैविध्यपूर्णता आणण्याची आणि शेती उत्पन्नाला पूरक गरज असल्याचे ओळखून अनेक शेतकरी कृषी उत्पादनाच्या शेतीच्या दीर्घकालीन शाश्वतीकरणासाठी एक उत्पन्नाचे पर्याय मानतात. जेव्हा स्थानिक उत्पादक यापुढे आर्थिकदृष्ट्या स्पर्धा करू शकत नाही तेव्हा कृषी अर्थव्यवस्थेला कृषी पर्यटनच आधार देऊ शकते. थॉमस जेफरसन असं म्हणतात, लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आता कृषी पर्यटन किंवा ग्रामीण पर्यटन म्हणजे नेमकं काय तर शहरी रहिवाशांना विश्रांतीसाठी आणि मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना म्हणजे कृषी पर्यटन. कृषी पर्यटन म्हणजे असा व्यावसायिक उद्योग जसे की कार्यरत शेती, कुरणशेती किंवा कृषी यातून पर्यटकांचे मनोरंजन होते तसेच मालकांसाठी पूरक उत्पन्न ठरते. आता आपण नेमकं महाराष्ट्रातलं कृषी पर्यटन कसं आहे त्या बाबतीत जाणून घेऊया. देशातील कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या मोठ्या प्रमाणावर केली आहे. शेतीवर आधारित कोणतेही कार्य जे पर्यटकांना आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन असेही म्हणतात. कृषी पर्यटनाला निश पर्यटन असेही म्हणतात. निश पर्यटन याचा अर्थ शेतीमध्ये कस्टमाइज पद्धतीने तयार केलेले पर्यटन असाही होतो. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन इत्यादी जगाच्या बऱ्याच भागात वाढलेला उद्योग आहे. उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्याव्यतिरिक्त शेती व्यवसाय, व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसाची तयारी करणे तसेच सेवानिवृत्ती या सर्व गोष्टी शेती व्यवस्थापनमध्ये समाविष्ट होतात. आता कृषी पर्यटन उपक्रम म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया. कृषी पर्यटन आणि निसर्ग पर्यटनात काही बाबींचा समावेश होतो. आता कृषी पर्यटनात नेमकं आपल्याला काय पाहायला मिळतं तर त्यामध्ये मैदानी खेळ असतात जसं ट्रेकिंग, मासेमारी, शिकारी, वन्यजीव अभ्यास,
घोडा चालवणे. त्याचबरोबर शैक्षणिक अनुभूती आपल्याला मिळते, जशी भात लागवड कशी करायचं, चुलीवरील स्वयंपाकाचा अनुभव, शेतीमध्ये काम करण्याचा अनुभव. आणि या सगळ्यामधून करमणूकही होते. जसं महाराष्ट्रात हुरडा पार्टी सारखे सण साजरे केले जातात. त्याचबरोबर आदरातिथ्य म्हणजे शेतीत राहणे, प्रवास, आजूबाजूचं शेत दाखवणे, बैलगाडीतून प्रवास करणे यासारखे आदरातिथ्य केलं जातं. तसेच शेतीवरील थेट विक्री म्हणजे इथं शेतात येणारी फळे, फुले यांची तोडा करणे, ते येणाऱ्या पर्यटकांना विकणे यासारखे उपक्रमही राबवले जातात. समाधानी ग्राहक नक्कीच परत येतात. ते त्यांच्या मित्रांना किंवा इतरांना खूप आनंदाने आपले अनुभव सांगतात. पर्यटकांना न्याहारी खाद्यपदार्थ देऊन पर्यटन शुल्कात वाढ होते. ते शेतात पिकलेल्या उत्पादनांची छान प्रशंसा करतात. उत्पादनाची निवड करतात की जसे दूध किंवा लोण्याचे पदार्थ, ताजे खाद्य किंवा पदार्थ किंवा ताज्या फळांचा रस. वेळ आणि सर्जनशीलता देऊन शेतकरी आपला करमणूक उद्योग वाढवू शकतात. स्पर्धा, प्रौढ आणि मुलांचे वर्ग किंवा खेळ यासारखे मजेदार मनोरंजक कार्यक्रमांचा यामध्ये समावेश असतो. मुलांना वेताचा झोका, भोपळा रंगवणे किंवा बुजगावणे बनवणे, प्रौढ लोक ऐतिहासिक प्रदर्शन किंवा चित्रकला किंवा औषधी वनस्पतीवरील वर्गांचा आनंद यासारखे खेळ घेऊ शकतात. आता आपण अंतर्गत उद्योजक ही संकल्पना समजून घेऊ. गिफोर्ड इल असं म्हणतात, अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात, जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलया स्वीकारतात. हिसरिच आणि पीटर्स असं म्हणतात, सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग होय. अंतर्गत उद्योजक म्हणजे नेमके काय ते आपण समजून घेऊया. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार असतो. त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबाही असतो. त्याच्या कल्पना किंवा उत्पादने कंपनीला लगेच महसूल मिळवून देऊ शकतील असंही नाही. असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मात्र मिळतो. म्हणून उद्योजक व अंतर्गत उद्योजक यामधील महत्त्वाचा फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो, तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते. जसं कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देत असलेल्या आपल्याला दिसून येतात.